तिला मारून टाकलं. काय म्हणते त्याला, मला इंग्लिश येत नाही. हा ते करून टाकलं, मारून टाकलं म्हणजे त्याला या साईडला कार्यक्रम लावला, बंद करून टाकले म्हणजे बंद पाहिजे म्हणले काल. मग आता पाळली का नाही माहित नाही, पण ते रावसाहेबाच्या फोनवर फोन आला. रावसाहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार रावसाहेब, त्यांच्या फोनवर आला ते काम करून टाकलं म्हणजे तिथं. मग आता ऐका नाही, पण तुम्ही काळजी करीत जाऊ नका यार, बरोबर जाऊ द्या ते या साईडला त्यांना मला मध्ये टाकायचं ना, मला जायचं बघून मध्ये काय. आणि आणखी बोलता बोलता राजेसाहेब राहून गेलं. याच्यासाठी महत्वाचा आहे ते विषय की हे आंदोलन 10 महिन्याला सुरू आहे. याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतो, पण आज जे जबाबदारी सांगतो माझ्या मराठा समाजाच्या समोर, या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, मग नाव सांगून का ना, मग मी का सांगत त्याचं, मला तेवढी यादी द्या. हे आंदोलन गोरगरीब मराठीचा प्रत्येक त्यांना मोठं व्हायसाठी नाही. माया कानावर 100 कोटीचा आकडा, मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय. मग वेळ आली नाही, कोण म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो, जो माणूस तो मला म्हणलाय. मग त्याची चौकशी करायची असली तर करा, तू म्हणलाय कसं त्याला. हे जर याच्यात कोणी कळलेलं असेल मग त्या मी बी असलो तरी सुट्टी, मी असलो तरी सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तरी सुट्टी नाही. मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. माया गरीबाचं चांगलं व्हावं म्हणून हे आंदोलनी. आणि कोणी जरी तुमचं नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा, ती बदली करा, किंवा 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या, 40 कोटीचं समृद्धीचं द्या, आणखी 2-4 पंचमीचे काम ते द्या. ज्याला कळालं ना त्याच्याबरोबर नसेल बरोबर चाललंय राजसाहेब, तुमच्या नसेल बघितले पण त्याच्याबरोबर बरोबर चाललंय. मला खूप माहिती मिळाली डेंजर. मग हे जर असं, त्याला मात्र मराठ्यांचा रक्त देऊन मोठं नका होऊ, त्याच्या कष्टावर त्याने व्हावं, आमचं काय म्हणणं आहे. पण माझ्या गोरगरीब लेकरांचं आंदोलन बोलून त्यांना मोठं व्हायचं हे कुठाने नको. आणि ते पत्रकार परिषदा तुमच्या आडून गेलं, कोण काही जण बरेच जण गेले, ते थांबवा तुमच्या हातात मुंबई काही कोणी बी आमच्या त्यात थोडी ते मुंबईत येऊन बसी देत त्यांना तिकडे गुलाबजाम खाऊ घाली ते आमच्या विरोधात बाबा खूप बोलत आहे तिथं. ते सरकार ते कोण त्यांना हे करते ते थांबवा. आता हे राजेसाहेबांचं झाले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय. आपल्या दिल्या आहे बहिणीला काही मार लागला होता राजसाहेबांच्या, त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिलं ते ऐका, अन्न ऐका. एक मिनिट, आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ऐकावं का सगळेजण, काय नंतर पाहिजे. हे गाव पवित्र झालं आंदोलकांसाठी. एक आणखी मिनिटं मुद्दाम घेतो तुमचं त्यांचं. हे गाव पवित्र मानलं जातं मराठा समाजाच्या लक्षात. याला जाणून बघून काही जण कलंकित करते. जरा मी भावना समजून घेतला, मला हट्ट नका धरायचं, गीतच करायचं. मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते. चांगलं नाव झालेलं आहे गावाचं, पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणतात थोडक्यात मराठीची. आपला समाजिक आलं तसं म्हणतो की ते माती कपाळाला लावतं. काही जणांना जर जाणून बुजून वेळा उचलला असला तर हे गाव जितकंच नावावर उभं आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो, पण एक एवढं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नात वाटत होतं. तसं हे गाव पवित्र झालेलं आहे. एका दूषित माणसानं जर ठरवलं की आळत चालायचं तर आळत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे मॅसेज आता एकतर या सभागृहात ठेवून आमचे बापूची तिथं बोळी ठेवा तिथं इकडची वर्दळ सुद्धा कमी करावी. या गावात त्रास होता कामा नाही. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घरून आणून जातीय तेल निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झालंय मी लढायला गंभीर. मी कुठं लढत, मी माया मराठ्यासाठी कुठं लढणे माझ्या प्रामाणिक म्हणून सांगितलंय मी तुम्हाला.
मला माहिती आहे गावाने मला त्याशी काय उत्तर दिले. गावाने मला उत्तर दिलेलं मी म्हणून तर विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुरा गावाला जरी गोळ्या घातल्या पुरा गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं, इथलं आंदोलन घालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय, मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय काय विकास गावाचा काढाय तुमच्या ते टाकून घ्या, चांदीचे डांबरी म्हणजे काय विकास करून घ्या चांगला, काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल, चालत चालत नाही चालत त्याची अडचण नाही. आता आंदोलन चालू तरी काय करायचं, शंभराचे देश आहे ते आपल्याला आरक्षण देते सगळं आंदोलनाच्या दिवशी नाही दिलं तर आपण सत्तेतून आपण घेऊ, नाही तर आपण सत्तेत जायचं नाव घेऊन पुढे पडून टाकायचं. पाडण्यात गेल्या मोठा हाताने एकाच गाव इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे. इथं साखळी चढून देऊ, फक्त हे छोटस हे ठेवू. गावाची इच्छा असते तर नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ, एक दिवसांनी 1-2 दिवसांनी. पण शक्यतो आता अंतर्वलीचा विषय थांबवावाच असं मला वाटतं. आपण स्थलांतर का पुढं करणं व्हायना, पण हे डाग लागू नये. ग्रामपंचायतचा काय ठराव होता काहीला वाटू नाही, आणि असं केल्यामुळं पळून जावं लागलं काही, त्याच्यामुळे ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तटकरेचा विसरू नका, मराठीच्या लोक लक्षात असं विसरू नका त्या माणसाला. तेव्हा माणूस ओबीसीचा असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला गावकरी सुद्धा